आज आपण आलेलो आहोत आता भंडाऱ्याला आणि आता आपण इथून जाणार आहोत वैनगंगा नदीवर। वैनगंगे नदीचा पूल जवळपास भरण्याच्या स्थितीत आहे, त्यामुळे आता आपण ते बघण्यासाठी जाणार आहोत। पण त्याआधी जो भंडाऱ्याचा रामदास पोहेवालाचा पोहा प्रसिद्ध आहे तो पोहा आपण खाणार आहोत आणि त्यानंतर आपण तिकडे जाणार आहोत। आणि हा आहे स्पून पोहा खाण्यासाठी। आता मी पोहाचा नाश्ता करणार आहे आणि मगच तिकडे पुलियाकडे जाणार आहे। मस्त मित्रांनो, आपण आता वैनगंगा नदीच्या पुलावर आलेलो आहोत आणि तुम्हाला तर दिसतच आहे की हा पुलिया आता डुबण्याच्या शक्यतेवर आहे। 2-3 तासात डुबणारच आहे। पण सध्या तर आपण तोपर्यंत बेरोडी गावाचा जो पुलिया आहे तो सध्या डुबलेला आहे, तो पाहण्यासाठी जाऊयात। तुम्ही पण हा व्हिडिओ बघत राहा, म्हणजे तुम्हाला पण पूर्ण परिस्थिती कशी आहे ते लक्षात येईल। हा जो पुलिया आहे तो बेरोडी गावाच्या साईडला लागूनच आहे। हा पुलिया पाण्याखाली पूर्ण डुबलेला आहे, कारण भरपूर पाऊस झालेला आहे। ते वैनगंगा नदीकडे चाललेला आहे आणि वैनगंगा नदीचा पण पुलिया आता डुबण्याच्या स्थितीत आहे। तो पण 2-3 तासामध्ये डुबण्याची शक्यता आहे। हा तो पूर्ण डुबलेला आहे। बघा, हा सुंदरसा असा नजारा दिसत आहे। पूर्ण पुलिया डुबलेला आहे आणि तिकडच्या साईडच्या गावात जर जायचं असेल तर पूर्ण रस्ता बंद झालेला आहे। त्यामुळे तिकडच्या गावात पूर कसा असते हा मी थोडाफार एन्जॉय करत आहे, त्यामुळे मी काही जास्त आतमध्ये नाही जाणार आहे। हा पुलियाच आहे आणि हाच पुलिया तो पूर्ण डुबलेला आहे। म्हणजे इथपर्यंत आलेली आहे, एवढे पाय डुबलेले आहेत आणि समोर जर गेलं तर समोर खूप पाणी प्रेशरनी येत आहे। हे बघा, हे पाण्याच्या अशा लाटा, समुद्रात जशा लाटा येतात त्या पद्धतीचं पाण्याच्या लाटा येत आहेत। माझी काही यापुढे जायची हिंमत नाही होत आहे। जाऊयात आणि तो पण पुलिया किती डुबण्याच्या स्थितीवर आहे का डुबला आहे ते बघूया। मित्रांनो, हे जे दिसत आहे ते तुम्हाला भंडाऱ्याचं जे मेन मार्केट आहे भाजीचं वगैरे, ते हा मेन मार्केट आहे होलसेलचं। इथपर्यंत पाणी आलेलं आहे। हे बघा, बाप रे, पूर्ण पुलिया आता डुबलेला आहे। आपण तर तिकडून जाऊन येईपर्यंत हा पुलिया आता अजिबात दिसत नाहीये आणि मगाशी मी तुम्हाला जिथपर्यंत जाऊन दाखवलं आहे तिथपर्यंत पण आता आपण जाऊ शकत नाही, कारण लोक खूप जात आहेत म्हणून पोलीस बंदोबस्त पण लावला आहे आणि रस्सी पण बांधलेली आहे। खूप वरपर्यंत पाणी आलेलं आहे आणि आत्ता तर खूप प्रेशर पण पाण्याचं वाढलेलं आहे। असं वाटत आहे की आता भरपूर पूर येणार आहे। मित्रांनो बघा, मी हे मोठ्या पुलियावरून शूट केलेलं आहे। हे मोठ्या पुलियावरून तुम्हाला असं दृश्य बघायला मिळेल की जिकडे तिकडे सगळीकडे पाणीच पाणी बघायला मिळणार आहे आणि छोटा पुलिया अजिबातच दिसणार नाही की कुठं आहे हे पण लक्षात येणार नाही, तर सगळीकडे पाणीच दिसणार आहे। हे बघा मित्रांनो, इथं खूप जोराने पाण्याचा प्रवाह सुरू आहे। हे बघा, हे तुम्हाला दिसतच असेल आणि खूप प्रेशरनी पाणी येत आहे। बघा, तिकडे पण खूप सारं पाणी आहे। जिकडे बघावं तिकडे पाणीच पाणी आहे। जिकडे नजर जाईल तिथपर्यंत पूर्ण पाणी दिसत आहे। मित्रांनो, मी 2-3 ठिकाणी जाऊन ही पूर परिस्थिती बघून आलेली आहे। खास तुमच्यासाठी मी हा व्हिडिओ बनवलेला आहे आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही पण हे पूर परिस्थिती एन्जॉय करा। फक्त पाण्याच्या जास्त जवळ जाण्याचा प्रयत्न करू नका। स्वतःची काळजी घ्या। बघितल्याबद्दल धन्यवाद।